संपूर्ण भारतामध्ये ज्यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते अशा त्या थोर प्रजावत्सल रणरागिनी पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांना त्रिवार वंदन। नमस्कार मंडळी, मी समीर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो सफर मराठी या तुमच्या आमच्या मराठमोळ्या चॅनलवर। मंडळी, टीम सफर मराठीने यापूर्वीच महाराष्ट्राबाहेरील ऐतिहासिक ठिकाणांची सफर सुरू केली आहे, ज्याची सुरुवात आपण केली आहे गोव्यातील प्रसिद्ध श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या दर्शनाने। आणि आजची आपली ही सफर आपल्याला घेऊन जाणार आहे मध्य प्रदेशातील महेश्वर या ऐतिहासिक ठिकाणी। पुणे शहरापासून महेश्वर जवळपास 550 किलोमीटर अंतरावर आहे। पण मी आधी इंदोरची सफर केली, ज्यामध्ये होळकरांचा प्रशस्त वाडा, होळकर घराण्यातील काही छत्र्या, समाध्या यांना भेट दिली। त्यानंतर मी इंदोरवरून महेश्वरकडे निघालो। इंदोरवरून जवळपास 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या महेश्वरला पोहोचण्यासाठी मुख्य बस स्टॉपवरून तुम्हाला बसेस सहज मिळतील। अशाच एका मध्य प्रदेश परिवहनाच्या बसमध्ये मी बसलो आणि प्रवासाला निघालो। ॲज अ पुणेकर म्हणून हा पुणा लिहिलेला बोर्ड वाचून थोडा त्रास झाला, पण तो लगेच निवळला देखील, कारण मला दिसली आपल्या महाराष्ट्राची लाडकी लालपरी। खिडकीतून रस्ता, निसर्ग बघताना कधी एकदा महेश्वरला पोहोचतोय असं झालं होतं। आणि ही प्रतीक्षा साधारण 2 तासाने संपली आणि मी पोहोचलो महेश्वरच्या बस स्थानकावर, जिथे आहे पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई यांचा पुतळा। मंडळी, महेश्वर विषयी बोलायचं झालं तर या ऐतिहासिक ठिकाणाचा उल्लेख थेट रामायण, महाभारत पुराणात महिष्मती या नावाने आढळतो। मंडळी, नर्मदा नदीकाठी वसलेल्या आणि खरगोन जिल्ह्यातील या ऐतिहासिक नगरीस दररोज शेकडो देशी विदेशी पर्यटक भेट देत असतात। या प्रवेशद्वारावरून आपल्याला किल्ल्याच्या भव्यतेची प्रचिती येते। या द्वारावरील गणेश शिल्प तुमचं लक्ष वेधून घेतात। आतमध्ये प्रवेश करताच सर्वात आधी आपली पावले वळतात या भव्य पूर्णाकृती शिल्पाकडे। इसवी सन 1730च्या सुमारास सुभेदार मल्हारराव होळकरांनी महेश्वर जिंकले। पुढे याच सुभेदार होळकरांच्या स्नुषा अहिल्याबाई होळकर यांनी महेश्वर ही होळकरशाहीची राजधानी स्थापन केली। अहिल्याबाईंचा जन्म इसवी सन 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या ठिकाणी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे। इसवी सन 1733 मध्ये अहिल्याबाईंचा विवाह हा सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव यांच्याशी झाला। या प्रेरणादायी शिल्पाच्या उजवीकडे आहे महेश्वर किल्ल्यातील राजवाडा आणि डावीकडे देवी अहिल्याबाई यांनी बांधलेल्या नर्मदा तीरीचा प्रसिद्ध घाट।
तर आधी आपण किल्ल्याच्या दक्षिण पश्चिम भागात असलेल्या या राजवाड्यामध्ये प्रवेश करतो. इथे आपल्याला होळकरशाहीतील पराक्रमी व्यक्तींची आणि महेश्वर किल्ल्याची काही चित्रे दिसतात. याच राजगादीवर बसून देवी अहिल्याबाई आपला प्रजाहितदक्ष कारभार चालवत असत. मंडळी, राजवाडा हा किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर स्थित आहे. म्हणूनच तुम्ही पाहू शकता इथून घाटाकडे जाताना आपल्याला उतरत्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांवरूनच आपल्याला नर्मदेचं विशाल पात्र खुणावं लागतं. अहिल्याबाई होळकरांच्या या छत्री म्हणजेच समाधीच्या द्वारावर लागलेला हा शिलालेख संस्कृत भाषेमध्ये आहे. 37 ओळींच्या या शिलालेखात अहिल्याबाईंची कीर्ती तसेच होळकरांचा संक्षिप्त परिचय आहे. मंडळी, इथे एक गोष्ट विशेष नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे या इथल्या भिंतींवरची ही शिल्पकला. इथली शिल्पकला बघून मन नक्कीच थक्क होतं. कलाकारीचा हा एक उत्तम असा नमुना आहे आणि तुम्ही इथे जेव्हा याल, प्रत्यक्ष या किल्ल्याला भेट द्याल, तेव्हा विशेष वेळ काढून ही शिल्पकला तुम्ही निरखून बघाच.
देवी अहिल्याबाईंच्या या पवित्र छत्री समोरच नजरेस पडते विठोजी होळकर यांची समाधी। दुसरा पेशवा बाजीराव याच्या आज्ञेनुसार विठोजीराव होळकरांचा झालेला अमानुष छळ आणि पुण्यात त्यांची झालेली हत्या हा इतिहासातील एक काळा दिवस। मंडळी, विठोजी होळकर यांच्याबद्दल माहिती सादर करणारा एक स्वतंत्र व्हिडिओ आम्ही लवकरच सादर करू। आणि मंडळी, आता आपण पोहोचतोय या दुर्ग सफरीच्या अखेरच्या टप्प्यात। हा आहे जवळपास 2 किलोमीटरवर पसरलेला नर्मदा तीरीचा किल्ले महेश्वरचा घाट। अनेक चित्रपटांमध्ये तुम्ही हा घाट पाहिला असेल। मंडळी, हीच ती जागा जिथे पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई यांच्या पार्थिव शरीराचा दिनांक 13 ऑगस्ट 1795 रोजी अग्निसंस्कार केला गेला। प्रजेवर पोटच्या लेकराप्रमाणे प्रेम करणाऱ्या या महान स्त्रीरत्नाचे कार्य अफाट आहे, जे जाणून घेणं आपलं कर्तव्य आहे। सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर रघुनाथराव रूपी चालून आलेल्या संकटाला त्यांनी अतिशय धीराने परतवले। या अशा कित्येक अंतर्बाह्य संकटांना तोंड देता देता त्यांनी केलेलं समाजकार्य अचंबित करणारं आहे। त्यांनी अनेक विहिरी, धर्मशाळा, अन्नछत्रे उभी केली, कित्येक मंदिरांचे जीर्णोद्धार केले। त्यांनी उभ्या केलेल्या वास्तू, घाट कलात्मकतेचे उत्तम उदाहरण आहे। आपल्या प्रजेच्या अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजा पूर्ण करण्याचा अहिल्यादेवींनी सतत प्रयत्न केला आणि त्यांचा हा जो प्रयत्न आहे तो ज्या ज्या ठिकाणी त्यांनी केला आहे याची यादी जर सादर करायची ठरवलं तर हा एक स्वतंत्र अभ्यासाचा असा विषय होऊ शकतो। मंडळी, तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रापासून या किल्ल्याचं अंतर बरंच आहे, पण तरीही एकदा याला भेट द्याच। कशासाठी? इथल्या सुंदर शिल्पकला नजरेत सामावून घेण्यासाठी, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या छत्रीला वंदन करण्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीला अशा स्त्रीरत्नांची ओळख करून देण्यासाठी। डोळ्यात न मावणारं नर्मदेचं हे विशाल पात्र मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो, पुन्हा भेट देण्याच्या इराद्यानेच। मंडळी, आशा करतो की आमचा हा व्हिडिओ तुम्हाला जरूर आवडला असेल, त्यामुळेच प्रतीक्षा करतोय तुमच्या लाईक्स आणि कमेंट्सची। मंडळी, एका छोट्याशा व्हिडिओमध्ये फारशी माहिती सादर करणं खूप अवघड जातं, त्यामुळे विनंती करतो की तुमच्याकडे याहूनही अधिक काही माहिती उपलब्ध असेल तर ती आम्हाला कमेंट्स थ्रू नक्की कळवा। आणि सफर मराठी या तुमच्या आमच्या मराठमोळ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। बघत रहा सफर मराठी, एक मराठी प्रवास फक्त तुमच्यासाठी। धन्यवाद।